आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. ही कुठल्या जागी आलो आपण? निकिताचं आवडतं रेस्टॉरंट आहे. तुला नाही आवडलं ना? मलाही नाही आवडत. बरोबर आहे. माझ्या आवडत्या गोष्टी काच आवडतील तुला, नाही का? अरे नाही नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. मला म्हणायचं होतं की यापेक्षा अजून एखाद्या बऱ्या जागी गेलो असतो, एवढंच. नाही, आता गाठी भेटी होतच राहतील ना तुझ्या आणि प्रियाच्या. मग नेक्स्ट टाइम येऊ जा तिला कुठेतरी 5 स्टार मध्ये. आणि आता जरा गडबडच झाली म्हणून इथे यावं लागलं असं सांग. आपण खूप जास्त घाई करत असं नाही वाटत का तुला? त्याला घाई नाही, आळस म्हणतात, आळस. आनंद तू बस ना. बरं ठीक आहे, बसूया का आता? चल. चल. अरे बस बस बस, आता किती मारणारच ते जंतूंना? मग काय खायला प्यायला घालून त्यांना मोठं करू, त्यांचं बारसं करून नावं ठेवू त्यांची? का चिडचिड करतोयस? आपण का आलो इथे? बस ना. तुम्ही असले उद्योग करू नका परत. उद्योग म्हणजे मग असंच राहायचंय का आयुष्यभर संन्यासी होऊन? ऍक्च्युली ना तेच बरे. म्हणजे लग्न संसार हे असल्या मोहजाळात फसत नाहीत ना ते. मस्तपैकी हिमालयात जाऊन राहतात. म्हणजे कपडे जरासे कमी असतात त्यांचे, तो एक प्रॉब्लेम आहे, पण बाकी सगळं सेट असतं. हॅलो, कुठे आहेस तू? कधी येणारच घरी? उशीर का होतोय? 1 मिनिट, बरोबर कोण आहे तुझ्या? हे असले फालतू प्रश्न विचारणारं कोणीही नसतं त्यांच्या बरोबर. हो का? मग तुलाही जायचंय का हिमालयात? सांग, मला तिकीट करते तुझं. माझं कुठलं आलंय थोडं नशीब. मग गप्प बस. पाहिलं हे असं आहे. तुला सांगतो, लग्न झालेला माणूस हा त्या सर्कशीतल्या पिंजऱ्यात बंद असलेल्या वाघासारखा असतो. म्हणजे डरकाळी फोडण्याची खूप इच्छा असते, पण मग समोर ना असा हंटार दिसत असतो. मग त्या वाघाची ना शेळी होते रे, शेळी बिचारी. शेळी आहेस तू? तुला खूप त्रास झाला ना माझ्याशी लग्न करून? मग का केलंस लग्न? मी जबरदस्ती केली होती तुझ्यावर? हा समर, मी याच्यावर जबरदस्ती केली होती का? नाही, तू तू हिमालयातच जा. तू तिथेच बरा आहेस. तिथे मस्त राहा जंगलामध्ये, आणि सकाळी उठायचं, तिथे ते अस्वल असेल, त्याला सांगायचं, ए मला आयती कॉफी आणून देतोस का? हा, शांत हो, मी मस्करी करत होतो तुझी. ही वेळ आहे का मस्करी करायची? मी इथे समरला पटवून देण्याचा प्रयत्न करते की त्यांनी लग्न का करावं, आणि तू त्या उलट लग्नाच्या विरुद्ध सांग त्याला. हा, पण मग लग्नाची दुसरी बाजू सुद्धा दाखवायला नको का त्याला? तुला खरंच अक्कल नाही कुठे काय बोलावं. अरे डार्लिंग, कशा करता चिडतेस? गंमत करतोय तुझी तो. आणि तू गप रे आता, बस झालं. तू ना मला डार्लिंग म्हणूच नकोस. डार्लिंग मला म्हणतोस आणि बाजू मात्र त्याची घेतोस. तुम्ही सारखेच आहात दोघं. होतच सारखे. काय सारखे होत? हा, मार मार त्याला, डोळा मार, दिसतं मला सगळं. आणि तू तर माझ्याकडे बघूच नकोस. सगळे पुरुष सारखेच असतात. गेली ती. चला, प्लॅन कॅन्सल. यार, घड्यास का काय? तू घरी गेल्यावर आजी चिडतील. तिला एकटीला सहन करू, बस झालं. तू एक काम कर, तू इथेच थांब. प्रिया येईलच, तिला भेट बाबा. हा, मी बघतो. बायको चिडली माझी. ए बायको, ऐक ना बायको. निकी, निकू, माऊ, ऐक. आता काय आत येणार आहेस का? नाही, पण तू ऐकून तरी घे माझं प्लीज. एकदा ऐक ना. त्याला सांग ना, तू ऐकतो ना तुझं मुलगा कुठला. चिडू नको ना अशी, प्लीज ऐक. गप्पा बस. ऐक ना निकी, बायको. ऐक, लागलं ग मला. ए निकी, मी काही म्हणाल्यामुळे समोर त्या मुलीला भेटणार नाही असं होणार आहे का? नाही ना. अगं, आपण आता आलोय हॉटेलमध्ये आणि तो भेटतोय त्या मुलीला. निकी ऐक ना प्लीज. ए बायको, बोल ना माझ्याशी. मला ऐकायचं नाहीये. अरे यार, आता ही अशी ऐकणारच नाही. समोरच काहीतरी करू शकेल. बंध हे जोडले तरी रीत नाने हमीची. कोण जाणे
समर प्रिया हा सॉरी मला थोडा उशीर झाला आय होप दॅट्स फाईन नो सॉरी बस 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 सो आय एम प्रिया पुरोहित कॅन आय कॉल यू सॅम समर इज बेटर शुअर तुम्ही आय मीन म्हणजे माझ्यापेक्षा वयाने लहान असाल ना तुम्ही म्हणजे मी 45चा आहे आणि तुम्ही आय एम 27 वयात अंतर आहे आपल्या मला काहीच प्रॉब्लेम नाहीये एज इज नो बार आणि कसं आहे ना प्रेमाला वय काहीही असलं तरी चालतं पण प्रेम नाही आहे आपल्यात होईल ना स्वानंदी हाय नमस्कार मी निशांत बने नमस्कार प्लीज बसा ना काय झालं नाही, काय नाही काही प्रॉब्लेम आहे नाही काय नाही काय घेणार नाही ऍक्च्युली ना मला भूक नाहीये म्हणजे होती पण आता गेली काय झालं प्रॉब्लेम आहे का काही मला जरा वयाने लहान मुलीची अपेक्षा होती लहान मुलगी लहान म्हणजे 25 ते 27 पण मग माझ्या भावाकडून तुम्हाला बायोडेटा पोचला नव्हता का तुमच्या भावाच्या मित्राने मला बायोडेटा पाठवला होता वाचला नाही मी तुम्ही 27च्या वाटला होता हो त्यात म्हणजे फोटोमध्ये तुम्ही यंग दिसता नाही 35 वर्षांची आहे मी 38चा आहे यंग दिसतो ना मी आणि म्हणून मला यंग मुलीशी लग्न करायचं आहे अशी एकदम म्हणजे अशी यंग स्मार्ट अशी डायनॅमिक छान बबली 35 म्हणजे जरा जास्तच आहे हो काय या वयात स्त्रियांमध्ये ना तो स्मार्टनेस राहत नाही दोघातली तुटे ना